पंढरपुरवासिनं विलसेन चिरस्मिन्याम् आदिनाथ समारंभान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामं तथा वन्दे वारकरी परम्पराम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गैनेन्द्रता निवृत्तिज्ञानदेवं च योगं वन्दे गणेशविघ्नहर्तारं विद्यादानीं च शारदां पार्वती शङ्करो नत्वा वासे वृष्टिवर्धनम्। श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम श्री संत एकनाथ महाराज आदिगुरु शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेनं ग्रंथराज ज्ञानेश्वर वृत्तिप्रभाकर या ग्रंथाचा आपण विचार करत आहोत। वृत्तिप्रभाकर ग्रंथातील तृतीय प्रकाशाचा विचार करत असताना आपल्याला या वेदा जे काही उत्कट जिज्ञासा ही सामान्य जिज्ञासेची बाधक असते, या रीतीनं उत्कट जिज्ञासेनं ज्याविषयी उत्कट जिज्ञासा असते तज्जन्यच ज्ञान होतं इत्यादिकांचा विचार आपण पाहत होतो। यामध्ये आता 19 बिंदू वेदांताचे तात्पर्य, वेद आणि शब्द याविषयी विचार आपण पाहत होतो की घेतला काहीतरी आरंभ करायचा। आरंभ थोडंसं पाणी घेऊन पाहता आकांक्षा ज्ञानाधिक शाब्दबोधाचे हेतू आहेत, त्यात तात्पर्य ज्ञानही आहे। म्हणजे आकांक्षा, योग्यता, सन्निधी आणि तात्पर्य ज्ञान हे सगळे आहेत, चार आहेत। त्यात तात्पर्य ज्ञान हे सांगितलं गेलं, परंतु वेदवाक्याच्या तात्पर्य ज्ञानास उपक्रमोपसंहाराधिक हेतू आहेत। आपण उपक्रमोपसंहारादी जे 6 लिंग सांगितले ते षडलिंगच तात्पर्य ज्ञानाचे हेतू आहेत। त्या षडलिंगापासून वेदांत वाक्याचे तात्पर्य कर्म किंवा उपासना विहित नसून अखंड अद्वितीय ब्रह्मातच आहे। उपासना विधित म्हणजे जे षडलिंगापासून वेदांताचे तात्पर्य जे निर्णय झाले त्यांचा वेदांत वाक्यांचं तात्पर्य कर्मामध्ये नाही, उपासनेमध्ये नाही किंवा विधीमध्ये देखील नाही, तर आहे अखंड केवळ चिद्घन ब्रह्मामध्येच या वेदांताचं तात्पर्य आहे असे आतापर्यंत सांगितले। भाष्यकारांनी हाच अर्थ तत्वसमन्वयात या सूत्रामध्ये विस्तारपूर्वक प्रगट केलेला आहे। या सूत्राच्या व्याख्यानात विस्ताराने हाच अर्थ लिहिलेला आहे, म्हणून मीमांसक किंवा वृत्तिकार यांचे मत समीचीन नाही। वृत्तिकारांनी हे तात्पर्य भिन्नाकडे ठेवलं, मीमांसक हे सगळ्यांचं तात्पर्य कर्मकांडामध्ये मानतात, म्हणून त्यांचं मत योग्य आहे। त्यांच्या मत खंडनास अनुकूल असलेला तर्क प्राकृत श्रोत्यांस दुर्विज्ञेय आहे। म्हणजे त्यांनी जे त्यांच्या मताचं खंडन करण्याकरता ब्रह्मसूत्राधिकामध्ये जे तर्क उपस्थित केले गेले ते सामान्य श्रोत्यांना कळण्याजोगे नाहीत, म्हणून या अर्थाचा बोध व्हावा अशा तो येथे लिहिला नाही। श्रोत्यास या वाक्यापासून या अर्थाचा बोध व्हावा अशा वक्त्याच्या इच्छेस तात्पर्य म्हणतात। या वाक्यापासून या अशा प्रकारचा बोध झाला पाहिजे, अशा प्रकारची जी वक्त्याची इच्छा तिला तात्पर्य म्हणतात। मीमांसक मतात वेदनीती आहेत, म्हणून तेथे कर्त्याची इच्छा संभवत नाही, कारण की कोणी करताच नसतो, म्हणून अध्यापकाची इच्छा मात्र संभवते। कोणत्या मतात? मीमांसक मतात। न्यायमतात शब्दाचा 3ऱ्या क्षणात नाश होतो असे मानले आहे। म्हणजे प्रथम क्षणी उत्पत्ती, द्वितीय क्षणी स्थिती आणि तृतीय क्षणी नाश, म्हणून त्यांचं क्षणिकत्वाचं मत वेगळं
बौद्धांचं क्षणिकत्वाचं मत वेगळं. कारण की बौद्ध काय म्हणतो, एका क्षणी उत्पन्न होतं आणि दुसऱ्या क्षणी नाश होतो. हे बौद्धाचं म्हणजे द्वितीय क्षणवृत्ती ध्वंस प्रतियोगित्वम, हे बौद्धाचं क्षणिकत्व आहे. व न्यायाचं काय आहे, तृतीय क्षण वृत्ती ध्वंस प्रतियोगित्वम, म्हणजे प्रथम क्षणी उत्पत्ती, द्वितीय क्षणी स्थिती आणि तिसऱ्या क्षणात नाश, हे क्षणिकत्व न्यायमताचं आहे. आणि बौद्धाचं एक क्षणी उत्पत्ती, दुसऱ्या क्षणात लगेच नाश, हे बौद्धांचं क्षणिकत्व आहे. म्हणजे यांच्या क्षणिकत्वामध्ये थोडासा मतभेद आपल्याला दिसून येतो. म्हणून पहा, तिसऱ्या क्षणात लिहिलं, न्यायमतात वेद देखील नित्य नसून क्षणिकच आहे. ज्यांचा तिसऱ्या क्षणात नाश होतो त्यास क्षणिक असे म्हणतात. हा न्यायमताचं क्षणिकत्व आहे. न्यायमतात उच्चारणाच्या भेदाने वेदाचाही भेद आहे. कारण की आता उच्चारण झालं, नंतर उच्चारण झालं. कारण की उच्चारण केले की तृतीय क्षणात नाश होणार आहे. मग त्यांच्या मतामध्ये वेद सुद्धा भिन्न 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 आहे. कारण एक वार उच्चारण करून पुन्हा त्याच वाक्याचा उच्चार केला तर वास्तविक ते वाक्य पूर्ववाक्याहून भिन्न होत असते, हे खरे आहे की नाही. पहिलं वाक्य भिन्न, आणि आपण आता मी रामकृष्ण हरी म्हटलं, नंतर लगेच रामकृष्ण हरी म्हटलं, पहिलं वाक्य भिन्न आणि दुसरं वाक्य भिन्न. पण ते उत्तर वाक्यही पूर्ववाक्याच्या सजाती असल्याने दोन्ही वाक्याविषयी अभेदाचा केवळ भ्रम होतो असं म्हणतात. दोन्ही वाक्य एक नाही आहे, दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत. कारण परंतु आपल्याला काय वाटतं, तेच हे वाक्य आहे. त्यांनी जे उच्चारलेलं वाक्य तेच वाक्य याने उच्चारलं, यानं सुद्धा तेच वाक्य उच्चारलं असं जे म्हटलं जातं त्याला आपण ते वाक्य, मग शब्द येतं का, ते वाक्य एकच आहेत असं म्हटलं जातं. परंतु त्या वाक्यामध्ये थोडासा भेदच आहे. पण ते उत्तर वाक्यही पूर्ववाक्याच्या सजाती असल्याने त्या दोन्ही वाक्यामध्ये अभेदाचा केवळ भ्रम होतो. तसेच न्यायमतात भारताधिकाप्रमाणे वेदही पौरुषेय असून क्षणिक आहेत. म्हणजे महाभारत न्यायमतामध्ये जसं महाभारत अनित्य आहे, ते पौरुषेय आहे, त्याप्रमाणे न्यायमतामध्ये हे वेदसुद्धा पौरुषेय आहेत. एक ईश्वर कोणी तटस्थ आहे आणि त्या ईश्वराचं उच्चारणरूप वेद आहेत असं न्यायकारांचं म्हणणं आहे. म्हणून न्यायमतामध्ये वेद सुद्धा अनित्य आहेत. कारण वेद वर्ण समुदायाहून भिन्न तर नाहीतच, उलट वर्ण समुदायाचेच नाव वेद आहे. वर्णांचा समुदाय म्हणजे वेद, हे न्यायांचं मत आहे. तो वर्ण समुदाय प्रत्येक वर्णाहून भिन्न नाही. एक एक वर्णाहून तो वर्ण समुदाय वेगळा नाही. म्हणून वेद वर्णरूप आहे, ते वर्ण शब्दरूप आहेत व तो शब्द आकाशाचा गुण आहे, हे स्पष्ट आहे. हे न्यायमत आहे. म्हणजे वेद वर्णरूप, वर्ण शब्दरूप है ना, आणि तो शब्द आकाशाचा गुण आहे, म्हणून त्याला आकाशाचा गुण हे न्यायमतात सांगितलं. एकाच कालात नाना शब्दांची उत्पत्ती होत नाही. एकाच वेळी अनेक प्रकारांच्या शब्दाची उत्पत्ती होत नाही. कारण न्यायमतानुसार जसे ज्ञानाधिक हे आत्म्याचे विशेष गुण आहेत, तसा शब्दही आकाशाचा विशेष गुण आहे. विशेष गुण आहे न्यायमतामध्ये. जसं आकाशात गुण आहेत, तसंच ज्ञानाधिक सुद्धा आत्म्याचेच गुण आहेत. तसा शब्द हे आकाशाचा विशेष गुण आहे आणि ज्ञान हे आत्म्याचा विशेष गुण आहे. विभूचे जे विशेष गुण असतात ते एका कालात दोन उत्पन्न होऊ शकत नाहीत असा नियम आहे. विभू पदार्थाचे जे गुण ते एका क्षणी एकच उत्पन्न होऊ शकतो. वेगळे वेगळे अनेक गुण उत्पन्न होऊ शकत नाहीत असं हे श्री गुरूंनी सांगितलं.
तेव्हा शिष्य शंका करतो, महाराज देवदत्ताचा शब्द आणि यज्ञदत्ताचा शब्द एका कालात उत्पन्न होऊ शकतात? तुम्ही राम म्हणू लागले, आम्ही राम म्हणू लागलो, तर तुमचा शब्द वेगळा आणि माझा शब्द वेगळा. मग एकाच काळात दोन व्यक्तींकडून दोन शब्द उत्पन्न होऊ शकतात. तसेच भेरीचा व टाळाचा ध्वनिरूप एकाच कालात शब्द उत्पन्न होऊ शकतो. हा, मग एका कालात दोन शब्दाची उत्पत्ती होत नाही असे कसे म्हणता येईल बरं? तुम्हाला हे म्हणणं योग्य वाटत नाही. तेव्हा श्री गुरु उत्तर, अरे देवदत्ताचे व यज्ञदत्ताचे वर्णरूप शब्द तसेच भेरी व टाळ या दोन्हीचे ध्वनिरूप शब्द हे सर्व विधिकरण होण्यास्तव त्यांचे एकाच कालात उत्पत्ती होऊ शकते. कारण की पहा, आम्ही काय म्हटलो, एकाच अधिकरणात एकाच कालात अनेक शब्द उत्पन्न होऊ शकत नाहीत. हा, वेगळ्या वेगळ्या अधिकरणात एकाच कालात शब्द उत्पन्न होऊ शकतात. देवदत्ताचा, यज्ञदत्ताचा, श्यामचा, रामचा एकाच कालात अनेक जणांकडून शब्द उत्पन्न होऊ शकतात. परंतु एकाच अधिकरणामध्ये एकाच कालात अनेक शब्द उत्पन्न होऊ शकत नाहीत. देवदत्ताचे यज्ञदत्ताचे वर्णरूप शब्द तसेच बेरी व टाळ या दोन्हींचे ध्वनिरूप शब्द हे सर्व वेदीकरण होण्यास्तव वेगळ्या वेगळ्या अधिकरणात उत्पन्न होत असल्यामुळे त्यांची एकाच कालात उत्पत्ती होऊ शकते. परंतु समान अधिकरण म्हणजे एकाच अधिकरणात दोन शब्दांची उत्पत्ती मात्र एकाच कालात होऊ शकत नाही. जसे समान अधिकरण होण्यास्तव देवदत्ताचे दोन शब्द एकाच कालात उत्पन्न होऊ शकत नाही. पर देवदत्त राम बोलेल तर रामच बोलेल, त्याला श्याम बोलता येणार नाही. त्याच वेळेस एकाच कालात एकाच व्यक्तीच्या मुखातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शब्द निघू शकत नाहीत एका क्षणामध्ये. तेव्हा शिष्य एक श्रीगुरूंनी उत्तर दिल्यानंतर शिष्य पुन्हा बोलतो की महाराज, सर्व शब्दांचा समवाय संबंध तर फक्त एका आकाशाचीच आहे. आकाश आणि शब्दाचाच समवाय संबंध आहे, अन्याचा समवाय संबंध नाही. म्हणून सर्व शब्द समवाय संबंधाने आकाशवरतीच आहेत, आकाशातच राहतात. आकाशातच राहत असल्यामुळे एका अधिकरणातच आहेत ना. मग तर मी आपण देवदत्त बोलो किंवा यज्ञदत्त बोलो, पण अधिकरण मुख्य अधिकरण समवाय संबंधाने तर आकाशच आहे ना. देवदत्त यज्ञदत्त काय घेऊन बसले तुम्ही? मग त्याला विधिकरण कसं म्हणता येईल? शब्द तो आकाशाचा गुण, ना की देवदत्ताचा, ना की यज्ञदत्ताचा. असा म्हणजे वेदीकरण असा कोणताच शब्द नाही. मग कोणतेही दोन शब्द एकाच कालात कसे उत्पन्न होतील? आकाश अधिकरण आहे ना, आकाश तर एक आहे, आकाश वेगळं वेगळं नाही आहे. मग उत्पन्न होणार नाहीत असं मला वाटते. कृपा करून याचं समाधान आपण मला सांगा. असं शिष्यानं शंका केली. तेव्हा श्रीगुरु उत्तर देण्याकरता पुढे सरसावले आणि बोलतात, हे शिष्य, असं जरी असलं तरी असे मानावयास पाहिजे की जसा शब्दाचा आकाशाशी समवाय संबंध आहे, तसा कंठ, तालु, दंत, नासिका, ओष्ठ, जिव्हा, मूल, उरस आणि शिरस या 8 अंगांशी वर्णरूप शब्दाचा अवच्छेदकता संबंध आहे. आकाशाची समवाय संबंध, परंतु त्या स्थानांशी अवच्छेदकता संबंध आहे. त्या अवच्छेदाने ते शब्द उत्पन्न होतात. पुन्हा तसंच आणि ध्वनिरूप शब्दाचा बेरी, टाळ इत्यादी अनेक पदार्थ अवच्छेदक आहेत. त्यांच्याशी त्या ध्वनिरूप संबंधात ध्वनीचा अवच्छेदकता संबंध आहे. पर एका अधिकरणातील वृत्तीस समानाधिकरण असे म्हणतात. एका अधिकरणात राहणाऱ्या पदार्थाला समानाधिकरण असं म्हणतो.
आणि वेगळ्या वेगळ्या अधिकरणात राहतो, त्याला वेदीकरण असं म्हणतात. आता पहा, या प्रकारे जरी सर्व शब्द समवाय संबंधाने आकाशवृत्तीच आहेत हे माहिती आहे, आकाशवृत्ती असल्यामुळे समानाधिकरण आहेतच, तरी सुद्धा अवच्छेदकता संबंधाने देवदत्त शब्द व यज्ञशब्द शब्द हे वेदीकरणच आहेत. समवाय संबंधाने जरी यांना आपण एक अधिकरण मानू, परंतु अवच्छेदकता संबंधाने यांची अधिकरणं वेगळी वेगळी आहेत. तसेच भेरीचा शब्द, तालूचा शब्द हे देखील अवच्छेदकता संबंधाने वेदीकरणच म्हणजे वेगळ्या वेगळ्याच अधिकरणात राहणारे आहेत. पाहिले तर वस्तुतः आकाशातच समवाय संबंधाने राहतात, परंतु ज्या ज्या ठिकाणी ते शब्द उत्पन्न होतात ते अवच्छेदक वेगळे वेगळे. अवच्छेदक हे वेगळं वेगळं असल्यामुळे अवच्छेदकता संबंधाने त्या शब्दाचं अधिकरण वेगळं वेगळं आहे, आणि वेगळं वेगळं असल्यामुळे मग वेदीकरणामध्ये ते शब्द उत्पन्न होऊ शकतात हे निश्चित आहे. आता पहा, जसं भेरीचा शब्द बरा म्हणजे काळीचा शब्द वाढला, तिथं पुन्हा याचा ग्लासचा शब्द झाला, तरी आता हे अवच्छेदक भिन्न शब्द आकाशात होतोय, हे अवच्छेदक भिन्न म्हणजे अवच्छेदक वेगळं वेगळं असल्यामुळे त्यांचं अधिकरण अवच्छेदकता संबंधाने वेगळं वेगळं आहे हे सिद्ध होतं. असा नियम आहे की अवच्छेदकता संबंधाने एका अधिकरणात दोन शब्दांची उत्पत्ती एका कालात होऊ शकत नाही, हा नियम आहे. अवच्छेदकता संबंधाने एकाच अधिकरणामध्ये एकाच काली पृथक पृथक दोन शब्द उत्पन्न होऊ शकत नाहीत, हा नियम आहे. म्हणून म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा स्पष्ट अर्थ असा की एका अवच्छेदकतामध्ये दोन शब्दांची उत्पत्ती एकाच कालात होऊ शकत नाही. एकाच डमरूमध्ये दोन शब्द एकाच कालात होऊ शकत नाहीत. म्हणून वाक्याचे किंवा पदांचे अवयव रूप जे वर्ण त्यांची उत्पत्ती एकाच कालात होणे संभवनीय नाही. म्हणजे एकाच कालात वाक्य असेल किंवा पदांचे अवयव रूप वर्णांची उत्पत्ती एकाच काळात कधीच संभवत नाही. तर सर्व वर्ण, मला राम जरी म्हणायचं झालं, ज्या क्षणी मी र बोललो त्या क्षणी आ बोललो नाही, ज्या क्षणी आ बोललो त्या क्षणी म नाही, आणि ज्या क्षणी मक्ष बोललो त्या क्षणी अ नाही. म्हणजे र म यांच्या उच्चारणामध्ये सुद्धा वेगळा वेगळा अक्षर आहे. मग एकाच क्षणामध्ये राम शब्दाचं सुद्धा उच्चारण होऊ शकत नाही. राम राम या प्रकारे क्रमाक्रमानेच त्या वर्णांचं उच्चारण होऊ शकतं. तर सर्व वर्ण क्रमाक्रमाने उत्पन्न होतात. हा वर्णांच्या क्रमशः उत्पत्तीविषयीचा विचार. आता त्यांच्या नाशाविषयी हा उत्पत्तीचा विषय विचार झाला, आणि त्याच्या पुन्हा नाशाविषयी विचार या ठिकाणी आपल्या पुढे प्रगट केला जात आहे. हे वर्ण नष्ट तरी कसे होतात, यांच्या नाशाचा क्रम काय आहे ते पुढे सांगतात. पहा, क्रमशः उत्पन्न होणाऱ्या वर्णाचा कोणत्या तरी निमित्ताने नाश होतो. आता क्रमाने शब्द उत्पन्न झाले, परंतु त्यांचा नाश कोणत्या तरी कारणाने, कोणत्या तरी निमित्तानेच होतो, है की नाही? त्यांचा नाश सुद्धा कोणत्या तरी कारणाने होईल आणि कोणत्या तरी निमित्ताने होईल. पहा, जसं असे मानले पाहिजे, जर निमित्तच त्यांचा नाश होतो असे मानले तर सर्व वर्णांची प्रथम क्षणात उत्पत्ती आणि द्वितीय क्षणात नाश होईल. जर कोणत्याही कारणावाचून वर्णांचा नाश होतो असं म्हटलं तर प्रथम क्षणात उत्पत्ती आणि द्वितीय क्षणात नाश होतो.
असं मानावं लागेल, परंतु तसं झालेलं दिसून येत नाही. आणि असं मानलं तर मग उत्पत्ती नाशा वाचून शब्दात आणखी दुसरा कोणताही प्रत्यक्षाधिक व्यापार होणार नाही. जर उत्पन्न झाला नष्ट झाला तर त्याचं ज्ञान कसं होईल? त्याला प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय इत्यादी मानता येणार नाही. मध्ये प्रत्यक्ष ज्ञान होतं असा सुद्धा त्याविषयीचा व्यापार आपल्याला मानता येत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून त्याची उत्पत्तीनंतर नाश इत्यादी होतो, परंतु काही ना काही निमित्ताने होतो. म्हणून क्रमशः उत्पन्न होणाऱ्या वर्णांच्या नाशास काहीतरी निमित्त अवश्य मानावयास पाहिजे. क्रमानं जे उत्पन्न झालेले आहेत त्यांचा जो नाश होतो, त्या नाशाकरिता काहीतरी निमित्त निश्चित रीतीनं मानलंच पाहिजे. ज्या निमित्ता वाचून वर्णाचा द्वितीय क्षणात नाश होणार नाही, है ना? ज्या निमित्ताशिवाय वर्णांचा द्वितीय क्षणात नाश होणार नाही, है ना? म्हणजे त्या निमित्तानंच नाश झाला पाहिजे असं म्हटलं पाहिजे. तसेच दुसरे कोणतेही वर्ण नाशाचे निमित्त संभवत नाही. वर्णनाशाचं दुसरं कोणतं निमित्त संभवणार आहे? फक्त पूर्व वर्णाच्या नाशास सोत्तरवर्ती वर्णच हेतू होऊ शकेल. म्हणजे पहिल्या वर्णाच्या नाशाचं कारण नंतर येणारा वर्ण, है की नाही? पूर्व वर्णाच्या नाशाचं कारण दुसराच वर्ण होऊ शकेल. जसे गौ या वाक्यात पुरुषाच्या कृतीने काय होतं? नाभी देशापासून वायूमध्ये क्रिया होऊन गकाराचा जनक जेव्हा जिव्हामूल होतं. कारण काय होतं की आपल्या नाभी देशातूनच वायू निघते. ती वायू निघून नंतर या मुखाद्वारे अनेक ठिकाणी त्याचा स्पर्श होतो. प्रत्येक ठिकाणी स्पर्श झाल्या कारणानं अनेक ते शब्द प्रगट होऊ लागतात. म्हणजे अगोदर गकाराचा जनक कोण आहे? जिव्हामूल, है ना? हे का नाही? बोला बरं, का कंठ आहे? हा, गकाराचा जनक जे जिव्हामूल म्हणजे कंठ, जिव्याचं मूल कंठ आहे. त्याच्याशी वायूचा संयोग होतो. नंतर अवकाराचे जनक जे कंठ, अच्छा जिव्हामूल म्हटलं यांनी, तर दोघांचं जनक कंठच आहे पाहिलं तर. अवकाराचे जनक जे कंठ व ओष्ठ, ओदवतो हो कंठोष्ठम, यांच्याशी वायूचा संयोग होतो. नंतर मग पहिल्यांदा गचं उच्चारण, नंतर औचं उच्चारण, नंतर पुढल्या गो हो पुढील विसर्गाचं उच्चारण होतं. आणि त्यानंतर विसर्गाचा जनक जो कंठ, त्याच्याशी वायूचा संयोग होतो. या प्रकारे ज्या क्रमाने हे 3 संयोग होतात त्याच क्रमाने गकार, अवकार, है ना? त्याच क्रमाने गकार, अवकार आणि विसर्ग यांची उत्पत्ती होते. पहा, कौमुदी आदी ग्रंथात क वर्गाचे कंठस्थान लिहिले आहे. तथापि पाणिनीकृत शिक्षेत कर वर्गाचे स्थान जिव्हामूलच लिहिले आहे. म्हणून त्या शिक्षा वचनानुसार येथे जिव्हामूलामध्ये वायूच्या संयोगाने गकाराची उत्पत्ती होते असे सांगितले. त्यांनी त्यांचं उत्तर दिलं आपल्या लघु सिद्धांत कौमुदीच्या भिन्न रीतीनं. शिष्य बोलतो, महाराज व्याकरण मतात गौ इतकेच वर्ण वाक्यरूप तर नाहीत. मग गौ यास वाक्य कसे म्हटले, आहे की नाही? व्याकरणात गौ याला वाक्य नाही म्हणत ना. हे न्यायमतात वाक्य होईल. न्यायमतात याला काय म्हणता येणार नाही,
वाक्य म्हणतायत, परंतु व्याकरण मतात एक तिंग वाक्यम असा नियम आहे. म्हणजे क्रियापद सहित जे शब्द असतात त्यांना वाक्य म्हणतात, केवळ गौला वाक्य म्हणत नाहीत. आहे की नाही? त्याला वाक्य कसं म्हटलं तर श्री गुरु त्याला उत्तर देत, अरे न्याय मतात गौ यास वाक्य म्हणतात, म्हणून त्यास वाक्य असे वर म्हटले आहे. न्याय मतात कशाला वाक्य म्हणतात? गौ यालाच वाक्य म्हणतात, म्हणून त्यास वाक्य असे वर आपण म्हटलेलं आहे. या मतात म्हणजे त्यांचंच आम्ही उच्चारण इथे केलंय. म्हणजे व्याकरण मतानुसार आम्ही नाही म्हटलं, न्याय मतात म्हणतात म्हणून आम्ही म्हटलं इथं. एवढं आहे. या मतात प्रथम क्षणी गकाराची, द्वितीय क्षणात अवकाराची आणि तृतीय क्षणात विसर्गाची उत्पत्ती मानली आहे. त्यात गकाराच्या नाशास अवकार आणि अवकाराच्या नाशास विसर्ग हेतुरूप मानले आहेत. हे न्यायमतात. म्हणजे पुढे पुढे येणारा वर्ण हा मागच्या वर्णाच्या नाशाला कारण आहे. थोडं जास्त टेन्शन येते का? हां, टेन्शन आल्यावर सांगा. म्हणजे गकाराच्या नाशाला कारण अवकार, अवकाराच्या नाशाला कारण विसर्ग आहे. हे त्यांचं मत. पण विसर्गाचा नाश द्वितीय क्षणात न होता तृतीय क्षणात होतो. विसर्ग लगेच नष्ट होत नाही, उत्पन्न होतो, एक क्षण राहतो, नंतर नष्ट होतो. आणि तो तिसऱ्या क्षणात पहिल्या वर्णाचा नाश करतो, है ना? तिसऱ्या क्षणामध्ये पहिल्या वर्णाचा नाश करतो. कारण सिद्धी वाचून कार्याची सिद्धी होत, कारणाच्या सिद्धी वाचून कार्याची सिद्धी होत नाही. हा नियम आहे. कोणते कारण कार्य होण एक क्षण तरी आपल्याला पूर्वी मानलेच पाहिजे, है की नाही? या मतात प्रथम क्षणात द्वितीय शब्द वर्ण असिद्धच आहे, है की नाही? प्रथम क्षणामध्ये द्वितीय वर्ण असिद्ध आहे, म्हणून द्वितीय क्षणात सिद्ध असलेल्या द्वितीय शब्दाने तृतीय क्षणात प्रथम वर्णाचा नाश होतो. कारण काय होतं ना, पहिलं काय होतं की हा उत्पन्न झाला, हे इथं राहतो, आहे की नाही? मग हे द्वितीय क्षणात एक पदार्थ उत्पन्न झाला, तो इथं आला, मग तो मागच्याचा नाश करतो. जेव्हा उत्पन्न होतो त्याच खाली नाश करू शकत नाही ना, ते पहिले झालं पाहिजे. म्हणजे याचा नाश करणारा इथं उत्पन्न झाला, तो इथं झाल्यावर थांबला तर मग मागच्याचा नाश करू शकतो. साक्षात नाश करू शकत नाही, उत्पत्ती क्षणी नाही, स्थितीकाली तो मागच्याचा नाश करतो. म्हणून द्वितीय क्षणात सिद्ध असलेल्या द्वितीय शब्दाने तृतीय क्षणात प्रथमाचा नाश होतो. म्हणजे प्रथम क्षणात हा उत्पन्न झाला, द्वितीय क्षणात दुसरा उत्पन्न झाला, परंतु लगेच याचा नाश करणार नाही, तो तृतीय क्षणात गेल्यानंतर या पहिल्याचा नाश करणार. आणि याच प्रकारे तृतीय शब्दाने द्वितीय शब्दाचा नाश होतो. अशा रीतीने उपांत्य शब्दापर्यंत स्वोत्तरवर्ती शब्दाने पूर्व शब्दाचा नाश होत जातो. शेवटी अंत्य शब्दाचा उपांत्य शब्दाने सुंदोपसुंद न्यायाने नाश होतो. म्हणजे स्वतःचाच तो नाश करतो. सुंद व उपसुंद या नावाचे दोन बंधू होते, त्यांचा परस्पर नाश झाला, हे महाभारतात प्रसिद्ध आहे. तीच कथा आपण या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. बस का?